असेल तरच मी मुंबईला जाते, अदरवाईज मी इथेच असते. यावेळेला आंबे जास्त नाही आहेत, पण जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यात दिसतील कदाचित. सो इफ यू कॅन सी, इथे आंबे आहेत लागलेले. ह्याची लास्ट इयर कटिंग करायची होती, पण आम्हाला माणूसच सापडला नाही. कारण की 15 वर्ष ही झाडं इतके निग्लेक्ट झालेले की सगळ्यांना खूप दुःख झालं की आम्ही जमीन घेतली आहे. कारण की आता ह्याचे आंबे आम्हाला मिळणार, कारण की गावातली मुलं इथे येऊन आंबे तोडून घेऊन जायची. इफ यू कॅन सी, इथे आहेत आंबे, कैऱ्या, आय मीन नॉट आंबे, आंबे कैऱ्या. सो इथे आहेत, इथे आहेत. हे बघा, हे आंबे आहेत छोटे छोटे, 3 लटकतात ते. सो हां, कैऱ्या जास्ती नाही आहेत, पण त्यातल्या त्यात मला एक 20-25 डझन आरामात निघतील. आणि अमरने पाणी चालू केलं आहे. सो तिथे पुढे भरपूर घरं आहेत त्या साईडला. तिथे ते घर दिसतंय ते नॉर्मली बंद असतं, ते कधीतरी येतात. आय थिंक मुंबईचे असतील कदाचित, नो आयडिया. पण भरपूर त्या साईडला वस्ती आहे. सो इथे भरपूर वस्ती आहे. म्हणजे हे आता आमच्या बाजूचाच प्लॉट आहे. इथे त्यांचं पण बांधकाम चालू आहे. ते पण घर बांधतात. सो गेटच्या समोर अगदी ते घर आहे ते आमच्या उर्मिला बहिणींचं आहे, जिथे आम्ही, त्यांची खानावळ आहे. आणि जिथे आम्ही जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं, इथे रूम नव्हता, किचन नव्हतं, त्यांच्याकडे जेवायला जायचो. उत्तम जेवण बनवतात. मोदक आणि पुरणपोळ्या तर सॉलिडच असतात. सो हे घर बनतं आहे. दिस इज वन मोर कन्स्ट्रक्शन गोईंग ऑन. ह्यांचं झालेलं आहे. आणि तिथे बाकी आपला हा परिसर असा आहे. चिकूला नवीन पालवी फुटते. तर ही अशी आहे आमची संध्याकाळ. भेटत राहूया. सबस्क्राईब करा, टचमध्ये राहा. तुमच्याकडे काही झाडं चांगली कशी वाढायला पाहिजे, त्यासाठी काही आयडियाज असतील, खतांच्या आयडियाज असतील तर त्या पाठवा. थँक्यू. बाय.